Okay, am I audible? Yes, ma'am. Is the screen visible? Ma'am. Now it is visible? Yes, ma'am. Okay. Okay, at the last lecture, we have started bitwise operator. Okay, in the bitwise operator, we are going to see, I have here the operators, bitwise or binary AND operator, binary OR operator, binary XOR operator, binary ones complement, binary left shift operator, and binary right shift operator. Okay. So before that, before actually starting the operators, I think we have learned how to calculate the binary. Yes, आपण ma'am. लक्षात आली का कशी बायनरी कॅल्क्युलेट करायची आहे ती? Yes, ma'am. Okay. Then we are going to start with first operator, that is binary AND operator. So I will explain it with the table. So we have to see the table for binary AND operator. Okay. Now, as per the name given for the operator, that is bitwise operator. Okay. Whatever binary we have calculated, and that individual digit, it is considered as a bit. Okay. So suppose we have here 2. Now binary of 2 is 0 0 1 0. Okay. In this case, that 0, it is nothing but a single bit. Next 0, it is nothing but a single bit. Next one, it is nothing but a single bit. Next one, it is nothing but a single bit. Okay, लक्षात येते binary म्हणजे काय? It is the combination of bit. Okay, and bit is nothing but it's maybe a 0 or 1. Are you getting it? It may be a 0 or 1. लक्षात येते? त्याला इंडिव्हिज्युअल आपण 0 किंवा 1 आहे त्याला काय म्हणतो आपण बीट, आणि त्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन होतं त्याला काय म्हणतो आपण बायनरी. मग bitwise operator, that means we have to work on individual bit of given number or given input. Whatever input we have given, we have to work on an individual bit. Are you getting it? Individual bit वरती काय करायचं आपल्याला वर्कआउट करायचंय.
ठीक आहे. नॉर्मली बायनरी ऑपरेटर आपण काय करतो, व्हेनेवर वी आर गोइंग टू डेव्हलप द हार्डवेअर रिलेटेड applications or system based applications, at that time we are going to use it binary operator. मोस्टली सिस्टम ऍप्लिकेशन बेस्ड आपण जेव्हा ऍप्लिकेशन तयार करतो, म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये जे आपण ऍप्लिकेशन तयार करतो, तिथं आपल्याला एवढं खोलात जायची गरज पडत नाही. पण जेव्हा आपण सॉफ्टवेअर हार्डवेअर बेस्ड ऍप्लिकेशन्स वरती फोकस करता तुम्ही, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला बीट बाय बीट वर्क करावं लागतं कधी कधी, किंवा इमेज प्रोसेसिंग असेल त्यावेळेस तुम्हाला बीट बाय बीट वर्क करावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला हे ऑपरेटर्स यूज करायला लागतात, किंवा हे ऑपरेटर्स तुम्हाला युजफुल होतात. ठीक आहे. आता आपण सगळ्यात सुरुवातीला बघतोय बायनरी अँड ऑपरेटर. आता बायनरी अँड ऑपरेटरला पण सेम 2 इनपुट असणार आहेत, बरोबर आहे, आणि 2 इनपुटचे आपल्याला रिस्पेक्टिव्ह काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. सो जस्ट आय वॉन्ट टू ड्रॉ वन टेबल. So I have to specify here input. We require 2 inputs. And here output. ठीक आहे. आता जर बायनरी अँड गेटला इनपुट तुमचं 0 0 असेल तर आउटपुट काय मिळतं तुम्हाला, 0. बरोबर आहे. लॉजिकल अँड गेट सारखंच आहे हे पण आउटपुट, पण लॉजिकल अँड गेट आपण काय करतो, कंडिशन्स मध्ये यूज करतो, बरोबर आहे, कंडिशन साठी आपण यूज करतो. पण जेव्हा आपण बीट वरती वर्कआउट करणार आहोत किंवा बीट वाईज ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत, बीट वाईज, किंवा वी हॅव टू परफॉर्म द ऑपरेशन ऑन पर्टिक्युलर बीट, त्यावेळेस हा काय असणार आहे, बायनरी अँड गेट, बायनरी अँड ऑपरेटर असणार आहे. ठीक आहे. आउटपुट तेच आहेत, पण आपण काय करतो, इंडिव्हिज्युअल बीट वरती वर्क करतोय. ठीक आहे. जर इनपुट तुमचं 0 1 असेल तर आउटपुट काय मिळतं तुम्हाला, 0. देन 1 0, तेव्हा आउटपुट काय मिळेल, परत 0. जेव्हा तुमचं आउटपुट 1 1 असेल, 1 1, त्यावेळेस तुम्हाला इनपुट जेव्हा तुमचे इनपुट 1 1 असेल तेव्हा आउटपुट काय मिळेल तुम्हाला, 1. आता याचं एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज आय वॉन्ट टू परफॉर्म द ऑपरेशन 2 and 3, सपोज, म्हणजे 2 आणि 3 याच्यावरती काय करायचं, मला बायनरी अँड ऑपरेशन परफॉर्म करायचंय. नाउ टेल मी द बायनरी ऑफ 2, 0 0 1 0, and binary of 3 is 0 0 1 1. Am I correct? Yes. Okay, so once again we have to draw the table. ठीक आहे. आता इथे इनपुट काय आहे तुमचं, 2 आणि 3. ठीक आहे. 2 ची बायनरी काय आहे आपल्याला, इथे आपल्याला आउटपुट मिळणार आहे या रोला, आउटपुट. 2 ची बायनरी काय आहे, 0 0 1 0. ठीक आहे. 3 ची बायनरी काय आहे, 0 0 1 1. ओके. आता हे तुमचे काय झाले, इनपुट झाले. बीट वाईज ऑपरेशन परफॉर्म करायचे म्हणजे आपल्याला कसं ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल, याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. अँड विच ऑपरेशन वी वॉन्ट टू परफॉर्म हियर, बायनरी अँड ऑपरेशन. ओके. इथे जर बायनरी अँड ऑपरेशन परफॉर्म केलं तर आउटपुट काय मिळेल मग इथे आपल्याला, Zero zero Zero. 1 0. अरे यांचा बायनरी अँड ऑपरेशन करायचंय. 0 1 इनपुट असेल तर काय मिळतं, 0 1, आउटपुट मिळतं तुम्हाला 0. 0. Zero. इथे आउटपुट काय आलं, 0. इकडे 1 1 1 1. 1, 0 0 Zero. 0, अगेन 0 0 0, आणि इट इज द Zero. बायनरी ऑफ 2. काय बायनरी कशाची आहे, 2 ची आहे. ठीक आहे.
So we have to check it while programming. First, I'm going to save it. ठीक आहे. इथे आता काय घेतोय आपण, 2 नंबर घ्यायचेत आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यासाठी मी 2 व्हेरिएबल घेतले इंटिजर टाइपचे a, b, c आणि c मध्ये काय करूयात आपण, त्याचे रिझल्ट स्टोअर करूयात. नाउ व्हॉट आय हॅव टू परफॉर्म हियर, c इज इक्वल टू विच ऑपरेशन वी वांट टू परफॉर्म, बायनरी AND operation. Binary. And which symbol we are going to use here, ampersand or address of. इथे ampersandच म्हणा. Okay, so what we have to write here, c is equal to a ampersand b and with semicolon. That means whatever value we have to store into the a and b, after storing the value, it is going to perform the binary AND operation, and a respective result is going to store into the c variable. So before that we are going to assign the value to the a and b variable. आता a आणि b साठी आपल्याला value assign करायला लागते. So we have to assign here a is equal to 2 and b is equal to 3. म्हणजे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तोच इथे चेक करून बघूयात. Now I want to display the value of c. c is equal to percentage d. Now c या व्हेरिएबल मध्ये रिझल्ट आहे आणि c चा टाइप कुठला आहे, इंटिजर आहे, बरोबर आहे. म्हणून इथे काय घेतलं आपण, पर्सेंटेज d, डबल इंटेड कॉमा कंप्लीट कॉमा
कुठल्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू आहे आपली सी. सो वी हॅव टू स्पेसिफाय हिअर सी एंड विथ semicolon. Then we have to check is it executed properly or not. Now c is equal to 2. Is it correct? c ची व्हॅल्यू काय आली तुमची 2 आली का c ची व्हॅल्यू? Am I audible? Yes, ma'am. हा आणि त्या टेबल मध्ये ही फायनल आपल्याला रिझल्ट काय मिळाला होता 2. आउटपुट काय मिळाले बघा इथे ही कशाची बायनरी आउटपुट हे 0010 दॅट इज नथिंग बट 2 आणि इकडे आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यावर हे आउटपुट काय मिळालं 2. लक्षात आलं बायनरी अँड ऑपरेटर. गर्ल्स मॅम एक्झिक्यूट केलेला एकदा दाखव. फक्त 2 व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्याच्यावरती बायनरी अँड ऑपरेशन परफॉर्म करायचं. आणि बायनरी अँड ऑपरेशन साठी सिम्बॉल काय आहे एम्परसँड. झालं मॅम. ठीक आहे. हा ऑपरेटर लक्षात आला ना सगळ्यांच्या बायनरी अँड ऑपरेटर सिम्पल आहे बघा म्हणजे ट्रूथ टेबल तर सिम्पल आहे आणि ट्रूथ टेबल प्रमाणे तुम्हाला काय होतं रिझल्ट पण मिळतात. येते लक्षात. नाव वी हॅव टू चेक सेकंड ऑपरेटर दॅट इज बायनरी ऑर ऑपरेटर. दुसरा ऑपरेटर कुठला आहे बायनरी ऑर ऑपरेटर. आता बायनरी ऑर ऑपरेटरचा टेबल आपण टेबल बघूयात आधी. So I have to copy same because we require the same table for binary or operator. So I want to copy. Binary or operator. इथे outputs काय होतील? It is same like logical or operator. हे काय? It is same like logical or operator. बरोबर आहे. पण लॉजिकल ऑर ऑपरेटर मध्ये जर तुमचे इनपुट 00 असतील तर आउटपुट काय मिळतं तुम्हाला 0. ठीक आहे. जर इनपुट 01 असेल तर आउटपुट काय मिळतंय 1 1. 10 असेल तर आउटपुट 1 1 आणि 11 असेल तर आउटपुट 1 1. 1 ठीक आहे. एकच मिनिट. ठीक आहे. मग इथे आउटपुट काय मिळेल आपल्याला 0 1 1 1. आता आपण सेम एक्झाम्पल कंटिन्यू करूयात. हे आउटपुट आता काय होतील व्हॅरी होतील. ठीक आहे. 0 1 असेल तर आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला बायनरी ऑर ऑपरेटर मध्ये 1 1. 1 1 असेल तर ही आउटपुट काय मिळेल 1. 1 0 असेल तर आउटपुट मिळेल 0. 0 असेल तर आउटपुट मिळेल 0. ठीक आहे. आणि दॅट 0 0 1 1 दॅट इज द बायनरी ऑफ कितीची बायनरी ही 0 0 1 1 2 2 0 0 1 1 3 ची बायनरी 3 ची. ठीक आहे. ती बायनरी कशाची आहे 3 ची. आता जस्ट आय वॉन्ट टू चेंज हिअर दी ऑपरेटर. लॉजिकल सॉरी बायनरी ऑर ऑपरेटर साठी सिम्बॉल काय आहे बघा इथं एक उभी लाईन आहे विच इज अवेलेबल ऑन अपसाइड ऑफ द एंटर की. एंटर कीच्या वरच्या बाजूला तुम्हाला ती मिळेल बघा ऑपरेटर. ठीक आहे. बायनरी ऑर ऑपरेटर. So we have to write here and same we are going to execute.
नाव सी बिकम्स 3. सी काय झालं तुमचं 3. बायनरी ऑर ऑपरेटर परफॉर्म केलं 2 आणि 3 वरती तर आपल्याला काय मिळतंय 3. येतं लक्षात? आलं का लक्षात? फक्त ट्रूथ Yes. टेबल लक्षात ठेवायचे तो तुम्हाला. इकडं आउटपुट तुम्हाला काय येणारच आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे रिस्पेक्टिव्ह आउटपुट मिळतायतच. ठीक आहे, आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तोच इथे एक्झिक्यूट करून बघतोय. येतंय का लक्षात? Yes, ma'am. Now what is our next operator? That is binary XOR operator. Okay, आता XOR operator च्या ट्रूथ टेबल आधी बघूयात आपण. So I want to copy the same. ठीक आहे, which operator we want to learn? XOR operator. आता XOR operator मध्ये काय होतं? जे तुमचे इनपुट आहेत त्या इनपुट मध्ये ऑड नंबर ऑफ वन्स असतील तरच आपल्याला आउटपुट 1 मिळतं. अदरवाईज आउटपुट काय मिळतं आपल्याला 0 मिळतं. आता या केस मध्ये बघा, आता इथं बघूयात आपण आउटपुट काय येत आहेत ते. आता इथं 0 0 आहे, इथं 1 नाहीच आहे, त्यामुळे इथं आउटपुट काय मिळेल आपल्याला 0. ठीक आहे, आता दुसरं इनपुट काय आहे आपल्याकडे? दुसऱ्या रोला इनपुट काय आहे 0 0, 1. 1, बरोबर आहे. मग किती 1 आहेत ह्याच्यात? 1. एकच 1 आहे. बरोबर आहे. मग एक ऑड आहे का इव्हन आहे? Odd. ऑड आहे. जेव्हा Odd. ऑड नंबर ऑफ वन्स असतात, ठीक आहे, जेव्हा ऑड नंबर ऑफ वन्स असतात त्यावेळेसच आपल्याला आउटपुट 1 मिळतं. अदरवाईज आउटपुट काय मिळतं आपल्याला 0. मग आता इथे काय 1 0, इथे किती 1 आहेत? 1 1. म्हणजे ऑड आहेत. ऑड नंबर ऑफ 1 आहे. सो आउटपुट इज 1. नाव हिअर 1 1. किती 1 आहेत? 2. 2 1 आहेत. 2. 2 which is even. बरोबर आहे. म्हणजे इथं आउटपुट काय मिळेल आपल्याला 0. 0. आलं लक्षात? 0. ट्रूथ टेबल Yes, लक्षात आलं ma'am. का? Yes, ma'am. So now tell me the outputs. आउटपुट सांगा मला आता इथे काय मिळेल 0 1 म्हणजे आउटपुट काय मिळेल आपल्याला 1. इथे 1. 1 1 1 आउटपुट काय मिळेल 0. 0. 0 0. then 0 0. and once again here 0. 0. ठीक आहे. So we have to check it. XOR साठी कुठला ऑपरेटर आहे आपल्याकडे? XOR साठीचा ऑपरेटर तुम्हाला तुमचे हे आहे बघा रेस्टू सारखा ऑपरेटर आहे हा. इट इज युअर XOR ऑपरेटर विच इज अवेलेबल ऑन नंबर 6. 6 नंबरची जी की आहे की नाही 6व्या डिजिट साठी ती की आहे XOR ऑपरेटर साठी. शिफ्ट आणि 6 नंबरची की प्रेस केली की तुम्हाला काय मिळेल XOR ऑपरेटर मिळेल. सो वी हॅव टू राईट हिअर A XOR B आणि त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म केलं तर आपल्याला रिझल्ट काय यायला पाहिजे? काय बायनरी जनरेट झाली होती ते फायनली 0 0 0 1 दॅट इज 1. 1. 1. आलं का C इज इक्वल टू 1? Yes. ठीक आहे. XOR ऑपरेटर कळाला? Yes. Okay. So what is our next operator? That is binary ones complement of the operator. ठीक आहे. आता बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट हा युनरी ऑपरेटर आहे. म्हणजे इथं आपल्याला एकच इनपुट द्यायला लागतं. काय करावं लागतं? एकच इनपुट द्यावं लागतं. जेव्हा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं असतो त्यावेळेस आपल्याला एकच इनपुट द्यावं लागतं. आणि बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होतं? ज्या बीट आहेत की नाही त्या बीट काय होतात? इन्व्हर्ट होतात. म्हणजे 0 असेल तर 1 आउटपुटला मिळतं, 1 असेल तर 0 मिळतं. ठीक आहे. आता इथे आपण बघूयात. हाच टेबल मी कॉपी केला.
बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, आपल्याला एकच इनपुट द्यायचंय. ठीक आहे, इनपुट जर तुमचं 0 असेल तर आउटपुट काय मिळतं आपल्याला? 1. 1. आणि 1 असेल तर इट इज सेम लाईक नॉट गेट. 1 असेल तर आउटपुट काय मिळेल? 0. 0. हम्म. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला आता म्हटलं इट इज युनरी ऑपरेटर, म्हणजे आपल्याला ह्याला एकच ऑपरंड द्यायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालं, सपोज इथे एक्झाम्पल आता आपण तिथे जे सॉल्व्ह केलं त्याप्रमाणे काय म्हणणार आपण, C इज इक्वल टू वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ सपोज A. वन्स कॉम्प्लिमेंट साठी हे सिम्बॉल आहे बघा, इथे बघा वन्स कॉम्प्लिमेंट साठी कुठलं सिम्बॉल आहे? हे. ठीक आहे, विच इज अवेलेबल ऑन अप साइड ऑफ द टॅप. टॅप जे की आहे टॅप कीच्या वरती आहे बघा, शिफ्ट आणि ते बटन प्रेस केले की तुम्हाला काय होईल, वन्स कॉम्प्लिमेंटचा सिम्बॉल मिळेल. ठीक आहे, सो आता ह्याचे आउटपुट एकदा हे टेबल एकदा बघूयात आपण. इथे आपण काय म्हटलं, C इज इक्वल टू वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ A. आता A मध्ये काय नंबर सेव्ह केलाय आपण? नाव A इज हॅव्हिंग 2. Okay, now what is the binary of 2? So I have to take here once again the table. आता 2 ची बायनरी काय आहे बघा, 0 0 1 0. मी काय म्हंटल, वन्स कॉम्प्लिमेंट काढताना काय होतं, प्रत्येक बीट काय होतो, इन्व्हर्ट होतोय. बरोबर आहे, इन्व्हर्ट होतो म्हणजे 0 काय झाला तुमचा 1, हा 0 काय झाला 1, हा 0 काय, हा 1 काय झाला 0, हा 0 काय झाला 1. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? Yes. फक्त बीट काय करायचे आपल्याला, इन्व्हर्ट करायचे. बरोबर आहे, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. मात्र ह्याचं फायनल रिप्रेझेंटेशन होताना त्याला काय करतो आपण, ते त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर प्रमाणे त्याला काय करत असतो आपण, रिप्रेझेंट करत असतो. आता कुठल्याही बायनरी मध्ये जर हा बीट, या बीटला काय म्हणतो आपण, कुठल्याही बायनरी मध्ये या बीटला काय म्हणतो आपण, MSB, दॅट इज मोस्ट सिग्निफिकंट बीट. हा बीट जर 1 असेल तर तुमचा नंबर काय असतो, निगेटिव्ह. आणि हा बीट जर तुमचा 0 असेल तर हा नंबर काय असतो तुमचा, पॉझिटिव्ह. मग आता काय आपला हा नंबर 1 आहे, दॅट मीन्स अवर नंबर इज निगेटिव्ह. म्हणजे व्हॉट एव्हर रिझल्ट वी हॅव कॅल्क्युलेटेड आफ्टर द वन्स कॉम्प्लिमेंट, दॅट रिझल्ट इज निगेटिव्ह. म्हणजे वन्स कॉम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट मिळणार आहे तो रिझल्ट काय आहे आपला, निगेटिव्ह आहे. कारण Negative. MSB बीट आहे ती काय आहे आपली, 1 आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता ह्याला कॅल्क्युलेट कसं करायचं बघा. आता इथं जर आपण म्हटलं, इथली पोझिशन काय आहे हो, या बीटची पोझिशन काय आहे, 2 raised to 2 raised to 0. 0. याची पोझिशन काय आहे, 2 raised 2 to raised to 1. 1. 1. पुढचा 2 raised to 0. 2. आणि त्याच्या पुढे 2 2 raised raised to 3. 3. ठीक आहे, आता आपण ह्याच्या व्हॅल्यू बघूयात. 2 raised to 0 that is 1. 2 raised to 1 that is 2. 2 raised to 2 4. 4. And 2 raised to 3 that is 8. ठीक आहे, आता याचा आपल्याला बायनरी टू डेसिमल कन्व्हर्जन करायचंय. आपण जो वन्स कॉम्प्लिमेंट काढलाय की नाही, आता इथं आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट मिळाला, म्हणजे 2चा जी इन्व्हर्ट करून बीट मिळाले आपल्याला इथं. बरोबर आहे, 2 ची जी बायनरी आहे त्याचे इन्व्हर्ट केल्यानंतर आपल्याला काय बीट मिळाल्या, 1 1 0 1. आता त्याला आपल्याला काय करायचं, डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करायचंय. त्याला आपल्याला काय करायचं, डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करायचं. आता याच्यामध्ये मी काय म्हंटल, जेव्हा हा MSB बीट, हा बीट जेव्हा 1 असतो याचा अर्थ काय होतो, तुमचा नंबर निगेटिव्ह आहे. बरोबर आहे, मग मी काय करणार, आता काय करायचं आपल्याला, ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ह्या व्हॅल्यूनी या व्हॅल्यूला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे, या 8 नी ह्या 1 ला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 8 गुणिले 1 काय व्हॅल्यू मिळते आपल्याला, 8. 8. But 1 it indicates negative, that's why I have to specify here the sign minus here. इथं 1 काय आहे, 1 आहे म्हणजे नंबर काय आहे तुमचा, निगेटिव्ह आहे.
म्हणून मी इथं काय लिहिणार आहे -8. नाव हिअर 4 into 1 हा 4 आणि हा 1. 4 into 1 that is, so the multiplication is 4. बर. ठीक आहे. Then 2 into 0 0 0. 0. 1 into 1 -1 -1. इथं नाही, फक्त MSB बीटलाच, पुढे काही विषय बर. नाही निगेटिव्ह पॉझिटिव्हचा. -1. फक्त हा बीट कन्सिडर करायचा पॉझिटिव्ह निगेटिव्हला. 1 into 1 1. 1 ठीक आहे. मग आता आपल्याला एक्सप्रेशन काय मिळालं बघायचंय. -8 पुढचे सगळे बीट आपल्याला ऍड करत जायचे. +4 +0 +1. काय रिझल्ट मिळतोय आपल्याला? -3. -3. -8 -8 +4 दॅट इज -4. 8तून 4 गेले 4, मोठ्या संख्येचा सिम्बॉल दॅट इज -4. -4 +1 दॅट इज -3. सो द रिझल्ट इज -3. ते वन्स कॉम्प्लिमेंट थोडस किचकट आहे, म्हणजे किचकट असं नाहीये, थोडे कॅल्क्युलेशन जास्त आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण स्टेप्स काय लक्षात ठेवायचे, प्रत्येक बीट इन्व्हर्ट करून घ्यायची आणि प्रत्येक त्या बीटच्या पोझिशन प्रमाणे जी व्हॅल्यू आहे त्यांनी मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. जर तुमचा नंबर इकडं निगेटिव्ह असेल तर पहिली फक्त MSB बीट ही जी व्हॅल्यू आहे की नाही ही फक्त निगेटिव्ह येते. पुढे काही विषय नाही. पुढे तुमचं कितीही वेळा 1 असलं तरी काही फरक पडत नाही. पुढे आहे त्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करत जायचं आणि आलेलं एक्सप्रेशन असं पुटअप करायचं आणि फायनल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. लक्षात आलं बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट? Yes. Yes, ma'am. आपण आता हे एक्झिक्यूट करून बघूयात. वन्स कॉम्प्लिमेंट साठी सिम्बॉल काय एकदा चेक करा. ओके, पाहिले आपण हे. सो जस्ट आय हॅव टू स्पेसिफाय हिअर वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ A. आलं -3. Yes. आलं लक्षात? कॅल्क्युलेशन ट्रूथ टेबल लक्षात आला? Yes. ठीक आहे. क्लिअर? बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट क्लिअर झालं सगळ्यांना? Yes, ma'am. What is our next operator? Okay, बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. आता लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर म्हणजे नावावरूनच कळते तुम्हाला काय करायचे, बीट लेफ्टला शिफ्ट करायचे. काय करायचे आपल्याला, बीट लेफ्टला शिफ्ट करायचे. लक्षात आला अर्थ त्याचा? आणि त्याचा सिम्बॉल काय आहे बघा, हे. हा ऑपरेटर आपण कशासाठी यूज करतोय? बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन साठी. आता बघा आपण ते ट्रूथ टेबल थ्रू बघूयात आधी. बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. ठीक आहे. आता बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर मध्ये तुम्हाला काय करावं लागतं, अगेन इट इज बायनरी ऑपरेटर, इट रिक्वायर 2 ऑपरंड्स, बरोबर आहे. पण आता मी सपोज असं एक्झाम्पल लिहिलं, C इज इक्वल टू A बायनरी लेफ्ट शिफ्ट बाय 2. ह्या एक्सप्रेशनचा अर्थ काय होतो, A या व्हेरिएबल मध्ये जी काही बायनरी आहे ती मला काय करायची आहे, 2 वेळा लेफ्ट साइडला शिफ्ट करायची आहे. काय अर्थ होतो याचा, A या व्हेरिएबल मध्ये जी काही बायनरी आहे किंवा जो काही नंबर आहे तो बायनरी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर प्रत्येक बीट ही मला किती वेळा शिफ्ट करायची किंवा त्या नंबरवरती मला लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन किती वेळा परफॉर्म करायचंय, 2 वेळा परफॉर्म करायचे. किती वेळा परफॉर्म करायचंय, 2 वेळा परफॉर्म करायचे. अर्थ कळाला का ह्या एक्सप्रेशनचा? अजून एकदा सांगा. A ह्या व्हेरिएबल मध्ये जी काही व्हॅल्यू आहे, ठीक आहे, त्या व्हॅल्यूची जी बायनरी आपल्याला मिळणार आहे ती बायनरी आपल्याला 2 वेळा त्या बायनरीवरती लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन परफॉर्म करायचे. किती वेळा, 2 वेळा लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. आता आपण हे टेबल थ्रू बघूयात म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल.
ठीक आहे. आता ए मध्ये व्हॅल्यू किती येऊ? ए इज इक्वल टू 2. ए इज इक्वल टू 2a. 2 ची बायनरी काय आहे? 2 is equal to 0 0 1 0. So I have to write here the binary of 2. 2 ची बायनरी काय आहे? 0 0 1 0. बरोबर आहे. मी काय म्हंटल तुम्हाला, आपण ह्याच्यात अजून एक, ठीक आहे, काही गरज नाहीये. मी काय म्हंटल, आता ही बायनरी मिळाली की नाही आपल्याला 0 0 1 0. आता या बायनरी वरती आपल्याला कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचंय? लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन परफॉर्म करायचंय. कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचंय? लेफ्ट लेफ्ट शिफ्ट. म्हणजे ह्याच्यातली जी बीट आहे की नाही, त्या प्रत्येक बीट काय करायच्यात आपल्याला लेफ्ट साइडला शिफ्ट करायच्यात. आता लेफ्ट साइड म्हणजे कुठली आली? ही बाजू आली. ही जी बायनरी आहे तुमची, बरोबर आहे, ही कंप्लीट बायनरी आहे, त्याची लेफ्ट बाजू कुठली आली? ही. मग मी काय म्हणतो, प्रत्येक बीट काय करायची आता? शिफ्ट करायची. मग मी हा 0 उचलला आणि इथं लेफ्ट साइडला शिफ्ट केला. हा पहिला 0 उचलला आणि काय केला? लेफ्ट साइडला शिफ्ट केला. लक्षात आली पहिली स्टेप? येस परत पुढचा 0 उचलला आणि तो इथं आणून ठेवला, त्याच्या लेफ्टला शिफ्ट केला. हा 1 उचलला, हा त्याच्या लेफ्टला आणून ठेवला, म्हणजे इथे काय आला? 1. आणि परत हा 0 लास्टचा 0 उचलला आणि तो इथे आणून ठेवला. बरोबर आहे. म्हणजे आता याच्यात इथली जागा काय झाली? रिकामी राहिली की नाही? येस इतर जागा रिकामी झाली की तिथे काय करायचं? 1 0 आपण ऍड करायचं. तिथे काय करायचं आपण? 1 0 ऍड करायचा. लक्षात आहे? आता हा काय असतो? आपण जो 0 ऍड करणार आहे ना, त्याला आपण एक कलर देऊयात. त्याला सपोज मी हा पर्पल कलर दिला. ठीक आहे. आणि या केस मध्ये कसं असतं? ओके. हा जो 0 आपण ऍड केला त्याला काय केलं आपण? पर्पल कलर दिला. आता याच्यामध्ये जो बीट आपण लेफ्टला शिफ्ट केलेला असतो, सगळ्यात सुरुवातीचा बीट, तो बीट काय होतो? आपलं लॉस्ट होतो. तो बीट काय होतो? आपला लॉस्ट होतो. जो बीट लॉस्ट होणार आहे त्याला आपण काय करूयात? रेड कलर देऊयात. म्हणजे हा 0 काय झाला? लॉस्ट झाला. आता लेफ्टला शिफ्ट केला म्हणजे त्याचा विषय संपला. इट इज लॉस्ट. बट जो 0 आपण ऍड केलेला आहे त्याला काय केलं आपण? इथे ऍड केलं, त्याला कलर चेंज केला. आता मी काय म्हणतो, आता हे पहिलं ऑपरेशन परफॉर्म झालं आपलं. हे काय झालं? फर्स्ट लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन झालं. इट इज फर्स्ट लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन. लक्षात आलं का? इट्स अवर फर्स्ट लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन. मी काय म्हणलं तुम्हाला? किती वेळा ऑपरेशन परफॉर्म करायचे आपल्याला? Yes. 2 times. बरोबर आहे. 2 times. Now it is our second left shift operation. In the second row, next row we have to perform second left shift operation. ओके. आता मग मी काय करणार? हा 0 उचलला, हा लेफ्टला शिफ्ट केला आणि हा लॉस्ट झाला. बरोबर आहे. त्याचा विषय संपला. आता हा काय झाला? लॉस झाला. मग मी हा 1 उचलला आणि हा 1 लेफ्टला शिफ्ट केला. हा 0 उचलला, हा त्याच्या लेफ्टला इथं शिफ्ट केला. हा 0 उचलला आणि तो त्याच्या लेफ्टला शिफ्ट केला. आणि 1 0 काय केला? मी ऍड केला. 1 0 काय केला? मी ऍड केला. त्याचा कलर काय? पर्पल केला. लक्षात आलं? बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन सिंपल आहे. प्रत्येक बीट काय करायचे? लेफ्टला शिफ्ट करायचे आणि जी सगळ्यात सुरुवातीची बीट लेफ्टला शिफ्ट होती ती लॉस्ट होते. आणि इकडे काय करणार आहे आपण? एक ऍडिशनल बीट घेणार आहोत. आता ही जी लॉस झालंय ह्याला कन्सिडर करायची गरज आहे का हो? ह्या ज्या बीट लॉस्ट झालेत त्याला कन्सिडर करायची गरज आहे का? नाही नाही. मग आता ही नाही. कशाची बायनरी आहे? सेकंड शिफ्ट कशाची? थ्रीची 1 0 0 1.
8 बायनरी कशी काढतो आपण? 8 ची बायनरी कॅल्क्युलेट करायचं टेबल सांगितलंय ना मी तुम्हाला. हा का नाही सांगितला? हा सांगितलंय ना? हॅलो 8 ची आहे मॅम. नाही नाही, माझा प्रश्न काय आहे? मी सांगितलंय का बायनरी कॅल्क्युलेट करायचंय? येस मॅम. मग तू किती का सांगताय बायनरी? ठीक आहे, इट इज द बायनरी ऑफ 8. इट इज द बायनरी ऑफ 8. इथे बघा ना, या पोझिशनला व्हॅल्यू काय आहे? मला वाटतं काही काहीच बघितलेलं नसतं काय की घरी. इथे काय असते व्हॅल्यू? 1. इथे 2, इथे 4 आणि इथं 8. मग 8च्याच पोझिशनला फक्त 1 आहे, बाकी सगळीकडे 0 आहे. म्हणजे ही कशाची बायनरी आहे तुमची? 8 ची. ठीक आहे, सो वी हॅव टू चेक इट हिअर. काय करायचं आपल्याला? ए लेफ्ट शिफ्ट बाय 2. व्हॉट वी हॅव टू डू हिअर? ए लेफ्ट शिफ्ट बाय 2. आलं का इथे 8 इज इक्वल टू 8. आलं लक्षात? बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन. Yes, ma'am. Now we have to perform same for the binary right shift operation. So I have to copy same table. Which operation we want to perform? Binary right shift operation. आता काय फरक असेल हो याच्यामध्ये? Right कडे सारखं Instead of left, we have to shift the bit towards the right. So just I have to remove these bits. हे पण करायची काही गरज नाही, राहू दे. ठीक आहे, आता प्रत्येक बीट काय करायची आपल्याला? राईटला शिफ्ट करायची. इन्स्टेड ऑफ लेफ्ट जस्ट वी हॅव टू शिफ्ट द बीट टुवर्ड्स दी राईट साइड. मग मी काय केलं? हा 0 उचलला, हा 0 इकडे आणला, बरोबर आहे. आणि आता ऍज युजल जसं आपण लेफ्टला पहिला बीट शिफ्ट केल्यानंतर तो लॉस्ट होतो, तसंच हा बीट काय होईल आपला? लॉस्ट होईल. ठीक आहे, मग हा 1 कुठे आला? इथे आला. हा 1 उचलला, त्याच्या राईटला आला. हा 0 उचलला, हा त्याच्या राईटला आला, म्हणजे इथे 0 आला. हा पुढचा 0, हा जो 0 आहे, हा 0 उचलला, तो त्याच्या राईटला शिफ्ट केला, इथे आला. आणि एक 0 आपण काय केला? इथे ऍड केला. ठीक आहे, जसं आपण लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन मध्ये ऍड करतो तसं इथे पण ऍड करायचं. ठीक आहे, आता आपल्याला किती वेळा हे ऑपरेशन परफॉर्म करायचंय? 2 टाइम्स. इट इज फर्स्ट अटेम्प्ट. इट इज फर्स्ट राईट शिफ्ट ऑपरेशन. Okay, now it is our second right shift operation. ठीक आहे, so I have to shift this 1 towards the right. हा 1 कुठे आला आपला? इकडे आला. तो बीटच्या बाहेर पडला, म्हणजे हा काय झाला? लॉस झाला. ठीक आहे, नंतर बाकीचे सगळे काय? 0च आहेत. 0 शिफ्ट करत जाणार आपण. ठीक आहे, नाउ इट इज द बायनरी ऑफ 0 0 0 0. ही कशाची बायनरी आहे? 0 ची, बरोबर आहे. सो वी हॅव टू चेक इट. लेफ्ट शिफ्ट. आता हा ह्याचा ऑपरेटर पाहिलाय का? राईट शिफ्ट ऑपरेशन साठी हा ऑपरेटर आहे. ठीक आहे, सो वी हॅव टू ऍड हिअर द राईट शिफ्ट ऑपरेशन. Now C becomes 0. आलं लक्षात? Yes, ma'am. Clear up to this?
बायनरी ऑपरेटर्स लक्षात आले सगळे? येस मॅम. Okay, now it is the next operator, that is assignment operator. Next type कुठला आहे? Assignment operator. आता assignment operator चा अर्थ काय होतो? Where we want to assign the value from one side to another side. Okay. आता म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू असाइन करायच्यात. मग तुम्ही ते एखाद्या व्हेरिएबलला असाइन करा किंवा एखाद्या मेमरी स्पेसला असाइन करा, कुठेही करा, पण काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू असाइन करायचे. बरोबर आहे. मग असाइन मध्ये पहिला ऑपरेटर कुठला आहे? पहिला ऑपरेटर आहे आपला सिंपल असाइनमेंट ऑपरेटर. पहिला ऑपरेटर कुठला आहे? सिंपल असाइनमेंट ऑपरेटर. मॅथ्स मध्ये तुम्ही याला काय म्हणता? इक्वल टू. म्हणजे दोन साइड तुम्ही इक्वल करता किंवा इक्वल चेक करता, काहीतरी करता मॅथ्स मध्ये. मग इथं हा कन्सेप्ट काय? इक्वल टू किंवा इट इज अ सिंपल असाइनमेंट ऑपरेटर वेअर वी हॅव टू असाइन द व्हॅल्यू फ्रॉम राईट टू लेफ्ट. काय करतोय आपण? राईट टू लेफ्ट व्हॅल्यू असाइन करतो. म्हणजे ह्या असाइनमेंट ऑपरेटरच्या राईट साइडला जी काही व्हॅल्यू आहे ती काय करतो आपण? लेफ्ट साइडला जो व्हेरिएबल आहे त्याच्यात काय करतो? असाइन करतो. बरोबर आहे. जसं की इथं काय म्हटलंय बघा, आता इथे एक्झाम्पल काय दिलंय त्यांनी? सी इज इक्वल टू ए प्लस बी. याचा अर्थ काय होतो? ए आणि बी चे ऍडिशन होणार आणि जो काही ऍडिशन जनरेट झालेली ती व्हॅल्यू आपण सी ला असाइन करणार. याचा अर्थ काय होतो इथं? a plus b, it will perform the addition which whatever value we have stored into the a and b, and then whatever result is generated we have to assign to the c variable. Right to left assignment होता. असाइनमेंट ऑपरेशन कसं होतं नेहमी? राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्ट. a plus b चे ऍडिशन होईल and then value is assigned to the c variable. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथं आपलं एक सिंपल एक्झाम्पल होतं बघा. इथे बघा, या एक्सप्रेशनचा अर्थ काय होतो? याचा अर्थ सांगू शकाल तुम्ही? या एक्सप्रेशनचा अर्थ काय होतो? a is equal to b, or instead of equal to we can say it is assign. पण असाइन म्हटलं की मग ते थोडंसं हे इंग्लिश वेगळं पडतं आणि ऍक्च्युअली वेगळं होतं. म्हणून आपण a is equal to b, a is equal to 2 म्हणतोय इथे. पण याचा अर्थ किंवा ह्याचं एक्झिक्युशन कसं होतं? काय होतं ह्याचं एक्झिक्युशन? Hello, am I audible? A assigned to Value 2 it is assigned to variable a. दोन काय केलं आपण? दोन ही व्हॅल्यू आपण a ह्या व्हेरिएबलला असाइन केलेली आहे. आलं लक्षात? इट इज सिंपल असाइनमेंट ऑपरेटर. Am I clear? Yes, ma'am. Now, what is our next operator? Plus equal to. Okay, now plus equal to, it is the meaning of add and assignment operator. म्हणजे first you have to perform first असं नाही म्हणू शकत आपण. याच्यामध्ये आपण दोन कॉम्बिनेशन करतोय, ऍडिशन पण करतोय आणि असाइनमेंट पण ऑपरेशन करतोय. दोन ऑपरेशन परफॉर्म करतोय आपण. कुठलं? ऍडिशन आणि असाइनमेंट. बरोबर आहे. आता नॉर्मली काय होतं बघा, हे पण ऑपरेशन आहे की नाही? हे जे एक्झाम्पल घेतले आपण, सी इज इक्वल टू ए प्लस बी, हे जे एक्झाम्पल आपण घेतलं, सी इज इक्वल टू ए प्लस बी, इथं पण ऍडिशन होती आणि असाइनमेंट होते. पण हे किती सिंपल आहे बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही बी लेवलला जातात आणि तुमच्याकडे ड्राईव्ह येतं, कॅम्पस ड्राईव्ह येतं, त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट सी इज इक्वल टू ए प्लस बी असं एक्सप्रेशन फारसं येत नाही. ते थोडंसं ट्रिक करतात ते. बरोबर आहे. थोडंसं ट्रिकी करतात. तुमचे जे पहिला राऊंड होतो टेक्निकल राऊंड किंवा जे ऍप्टिट्यूडचा राऊंड येतो, त्याच्यामध्ये जेव्हा सी चे क्वेश्चन्स असतात त्यावेळेस instead of writing c is equal to a plus b, it is very straightforward. बरोबर आहे. ते काय करतात? हा ऍड अँड असाइनमेंट ऑपरेटर यूज करतात बऱ्यापैकी, म्हणजे जेणेकरून तुम्ही थोडंसं कन्फ्युज व्हाल. पण हा ऑपरेटर पण काही फारसा अवघड नाहीये. आता ह्या ऑपरेटरचं रिप्रेझेंटेशन कसं असतं बघा, c प्लस इक्वल टू a. आता एक्सप्रेशन काय आहे माझं? c प्लस इक्वल टू a. याचा अर्थ काय होतो? c इज इक्वल टू, याचा अर्थ काय होतो? c is equal to c plus a. याचा अर्थ काय होतो? c is equal to c plus a. लक्षात आलं?
नॉर्मली तुम्हाला टेक्निकल राऊंडला असंच थोडंसं ट्रिकी असाइनमेंट ऑपरेटर यूज करतात. स्ट्रेट फॉरवर्ड ऑपरेटर यूज करण्याच्या ऐवजी हा ट्रिकी ऑपरेटर यूज करतात. मग एक्सप्रेशन काय येतं तुमचं? सी प्लस इक्वल टू ए. एक्सप्रेशन काय आहे? सी प्लस इक्वल टू ए. याचाच अर्थ काय होतो? व्हॉट वी हॅव टू परफॉर्म हियर? सी इज इक्वल टू सी प्लस ए. याचा अर्थ काय होतो? सी इज इक्वल टू सी प्लस ए. ठीक आहे. आता आपण इथे एक्झिक्यूट करून बघूयात. Just I want to remove this part. And what we have to write here? C is equal to C plus equal. C plus equal to A. ठीक आहे. आता C मध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. सो कॅन आय राईट हिअर B? B घेऊ का मी इथं? का C मध्ये व्हॅल्यू टाकू? सपोज आय हॅव टू ऍड हिअर C इज इक्वल टू 5. मी इथं काय केलं? C इज इक्वल टू 5 केला. ठीक आहे. इथंही आपण व्हॅल्यू असाइन करू शकतो. मग आता इथं काय येईल? इथं काय एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह होईल? हे C प्लस इक्वल टू ए. म्हणजे हे एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह होईल? C इज इक्वल टू C प्लस ए. हे एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह होईल? C इज इक्वल टू C प्लस ए. आता C मध्ये काय व्हॅल्यू आहे? 5. आणि ए मध्ये काय व्हॅल्यू आहे? 2. 5 प्लस 2 7. आणि रिझल्ट कसं कुठल्या व्हेरिएबल मध्ये आपण असाइन केलेला आहे? सी व्हेरिएबल मध्ये रिझल्ट अपडेट केलेला आहे. कुठल्या व्हेरिएबल मध्ये रिझल्ट अपडेट केलेला आहे? सी व्हेरिएबल मध्ये काय करतोय आपण? रिझल्ट अपडेट करतोय. अँड सो वी हॅव टू प्रिंट इट. सो वी हॅव टू चेक इट. नाउ सी बिकम्स 7. आलं लक्षात? हे एक्सप्रेशन सॉल्व्ह कसं होतं लक्षात ठेवायचे तुम्हाला. ऍड अँड असाइनमेंट ऑपरेटर प्लस इक्वल टू. याच्यामध्ये आपण जो पहिला ऑपरंट यूज केलेला असतो हा सी, त्याच्यामध्येच आपण काय केलेला असतो? रिझल्ट स्टोअर केलेला असतो. किंवा हा जो ऑपरेटर असतो त्याच्यावरतीच काय करतो आपण? हा रिझल्ट अपडेट करत असतो. सी प्लस इक्वल टू ए. याचा अर्थ काय होतो? सी इज इक्वल टू सी प्लस ए. लक्षात आलं? लक्षात आलं का हे एक्सप्रेशन? Yes, ma'am. Yes. ठीक आहे. नाव व्हॉट इज आवर नेक्स्ट ऑपरेटर? दॅट इज मायनस इक्वल टू. दॅट इज सबस्ट्रॅक्ट अँड असाइनमेंट. सेम आहे. आता इथून पुढचे सगळे ऑपरेटर सेम आहेत. मायनस इक्वल टू म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन करायचे आणि देन व्हॅल्यू असाइन करायच्या. एक्सप्रेशन देताना ते सेम देणार. सी मायनस इक्वल टू ए. दॅट मीन्स सी इज इक्वल टू सी मायनस ए. दॅट मीन्स काय होणार? सी इज इक्वल टू सी मायनस ए. So what we have to do here? Instead of plus, just we have to write here minus. काय आउटपुट येईल मग इथे? 3. The output is 3. Clear? लक्षात आलं का? Yes, ma'am. ठीक आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा घरी. घरी जेव्हा लेक्चर संपतं तेव्हा थोडीशी प्रॅक्टिस करत जा. म्हणजे तुमच्या थोडंसं हे वेगळं आहे. नेक्स्ट ऑपरेटर काय? मल्टिप्लिकेशन इक्वल टू. Multiplication equal to. Just we have to remove the minus sign and we have to add here multiplication. And here what happens? C is equal to C multiplied by A. Now what is the result? 10. Output 10. Output will be 10. Output will be 10. Next operator काय असणार आहे? Divide equal to. Divide equal to. मी इथे काय घातलं आपण? Divide. So what happened here? C is equal to C divided by A. What we have to perform here? C is equal to C divided by A. The result काय मिळेल आपल्याला? 2.5. ओके. 2.5 हा रिझल्ट आहे. पण तो रिझल्ट आपण कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला आहे?
सी व्हेरिएबल मध्ये. कुठे व्हेरिएबल मध्ये रिझल्ट स्टोअर करतोय आपण? सी इज इक्वल टू सी डिवाइड बाय ए, म्हणजे कुठल्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला उत्तर मिळतंय? सी मध्ये. सी मध्ये. मग सी चा डाटा टाइप काय आहे? इंटिजर. इंटिजर. मग त्याचा डाटा टाइप इंटिजर असल्यामुळे आपण फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू ज्या आहेत किंवा डेसिमल पॉईंटच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या रिप्रेझेंट करू शकतो का? नाही. नाही. जेव्हा आपण इंटिजर डाटा टाइप घेतो तेव्हा फक्त आणि फक्त होल व्हॅल्यूज डिस्प्ले होतात किंवा रिप्रेझेंट होतात. म्हणजे इथं आपल्याला आउटपुट काय मिळेल? ओनली 2 इन्स्टेड ऑफ 2.5. ओके. So the value of C is now 2. Now what is our next operator? That is mod equal to. Next operator काय? Modulus and assignment. आता इथं काय होईल सांगा? Just I want to remove the divide by and I have to add here the modulus operator. So what we have to perform here? C is equal to C mod A. Now what is the result? रिझल्ट काय येईल सी व्हेरिएबल मध्ये? 1. 0. 0 की 1? 1. 5 डिवाइड बाय 2. मॉड्युलस ऑपरेटरचा यूज कधी होतो? जेव्हा आपल्याला बाकी पाहिजे असते त्यावेळेस आपण मॉड्युलस Remainder. ऑपरेटर यूज करतो ना. मग 5 डिवाइड बाय 2 केल्यावरती बाकी किती शिल्लक राहते? 1. 1. म्हणजे आपल्याला रिझल्ट काय मिळेल इथे? बॉईज रिझल्ट काय मिळेल? 0 का 1? 1. 1. आला रिझल्ट 1. Okay, so accordingly we have to complete all the assignment operator. So I think time is over, so I will stop the recording and I will start the